नमस्कार, मी तृप्ती पालकर. डॉक्टर तुमच्या घरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत वर्ल्ड आर्थरायटिस डे निमित्त रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे वेदनेतून वेगाकडे या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करतात उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर तेजस उपासनी. चला सरांचं स्वागत करूया. सर, खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे मुंबईतलं एक पुरस्कार प्राप्त मल्टी स्पेशालिटी आरोग्य सेवा केंद्र आहे. रुग्ण केंद्रित आणि तंत्रज्ञान आधारित वैद्यकीय उत्कृष्टतेसाठी ओळखलं जातं. डॉक्टर श्रद्धा डी उपासनी यांच्या स्थापनेखाली आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर तेजस डी उपासनी आणि डॉक्टर वल्लभ डी उपासनी यांच्या नेतृत्वाखाली हे रुग्णालय आधुनिक आरोग्य सेवेमध्ये सातत्यानं नवे मापदंड स्थापित करून आपला 8वा वर्धापन दिन साजरा करत आहे. डॉक्टर तेजस डी उपासनी हे ख्यातनाम अस्थिरोग आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन असून मुंबईमध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट सुरू करणारे पहिले डॉक्टर आहेत. जर्मनीमध्ये आणि US मध्ये उच्चस्तरीय प्रशिक्षण घेतलंय आणि 20 वर्षापेक्षाही अधिक अनुभव असलेले डॉक्टर उपासनी यांनी आजपर्यंत 2,500हून अधिक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. त्यांच्या अचूक शस्त्रक्रिया कौशल्य, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि रुग्णांप्रती असलेल्या करुणामय दृष्टिकोनामुळे डॉक्टर उपासनी यांनी मुंबईत अत्याधुनिक रोबोटिक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया करण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. यामुळे अनेक रुग्णांना वेदनारहित हालचाल आणि जीवनमानातील लक्षणीय सुधारणा अनुभवता आलेल्या आहेत. चला मग चर्चेला सुरुवात करूयात. सरांचं मार्गदर्शन घेऊयात. सर, पहिला प्रश्न अर्थातच रोबोटिक नी रिप्लेसमेंट हा शब्द फारच कठीण आहे आणि तितकीच किचकट कदाचित शस्त्रक्रिया सुद्धा असेल. त्यामुळे सर्वसामान्यांना पहिल्यांदा समजावून सांगा ही शस्त्रक्रिया नेमकी कशी असते आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा ही आधुनिक शस्त्रक्रिया कशी आहे. त्याच्यासाठी मी हा मॉडेल दाखवेन. नॉर्मली आपला गुडघा बऱ्यापैकी चांगला काम करतो. कधी कधी म्हणजे 50 नंतर किंवा 55 नंतर गुडघे दुखायला सुरुवात होते. आणि असं नाही का प्रत्येक माणसाचा गुडघा दुखायला लागला का त्याला ऑपरेशनच सांगतो आम्ही. पण जेव्हा तुमच्या या वेदनांमुळे तुम्हाला तुमचे रुटीन कामही करायला जमत नाहीत, पेन किलर्स खाऊनही जेव्हा दुखणं कमी होत नाही आणि तुमचे पायी वाकडे होतात, सूज येत राहते, अशा रुग्णांना आम्ही हे ऑपरेशन करायला सांगतो. आणि असेही भरपूर रुग्ण आहेत जे अजून ह्या ऑपरेशनला घाबरतात आणि ऑपरेशन म्हटलं का डॉक्टरांपासून ते खूप लांब पळायचा प्रयत्न करतात, पण त्यांचे गुडघे काम करत नसल्यामुळे त्यांना पळता येत नाही. सो हा आपला नॉर्मल गुडघा आहे या मॉडेलमध्ये. सो हे वरचं हाड आहे, हे खालचं हाड आहे आणि हे जे सफेद दिसतं त्याला आपण कुर्चा म्हणतो किंवा कार्टिलेज म्हणतो, जे एकदम गुळगुळीत असतं आणि त्यामुळे आपल्या नॉर्मल मुवमेंट्स होतात. तर जसं वय जर तुम्ही हातामध्ये अच्छा वरती घेऊ का ते. सो जसं आपलं वय वाढतं थोडी थोडी ह्याची झीज व्हायला लागते. सर आणखीन थोडं अजून वर. ओके. सो जसजशी झीज होते हे तुम्हाला दिसतंय इथे कार्टिलेज असतं थोडं थोडं झिजलंय. आणि आणखीन जसं आपण त्याचा वापर करत राहतो हे बऱ्यापैकी झिजून जातं आणि हे एवढं झिजल्यावरती ते हाड एकमेकावरती घासलं जातं आणि मग रुग्णांना किंवा पेशंटना हे दुखायला लागतं. सो आम्ही टोटल नी रिप्लेसमेंटमध्ये काय करतो का हे जे खराब झालेला भाग आहे तो आम्ही कापतो. इथे असं मेटल येतं, मध्ये प्लास्टिक येतं आणि हे वरतीही मेटल येतं. सो ही जी टोटल नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया आहे त्याच्यामध्ये या हाडांचं सरफेस कापलं जातं आणि त्याच्याऐवजी तिथेच दुसरे स्मूथ सरफेसेस घातले जातात म्हणजे मेटल आणि प्लास्टिक. सो ह्या जेणेकरून एक तर ज्यांचे पाय वाकडे झाले ते पाय सरळ होतात, त्यांचं दुखणं पूर्णपणे निघून जातं आणि मुवमेंट्सही चांगले होतात. सो ही जी शस्त्रक्रिया आहे ही 20 वर्षापासून मी करतोय, जी आपण नॉर्मली करत येतो. आता हे रोबोटिक गेले 5-6 वर्षापासून जास्ती आले. सो रोबोटिकने काय होतं, हीच शस्त्रक्रिया सेम राहते, तीच शस्त्रक्रिया आहे पण ती जास्ती चांगल्या रीतीने होते. ह्याची जी ॲक्युरेसी किंवा प्रिसिजन जे आपण म्हणतो ते जास्ती चांगलं होतं. जे आता ह्याच्यामध्ये हाड कापण्याचं जी प्रक्रिया आहे म्हणजे जे बोन कटिंग येतं ते जितकं आपण प्लॅन करतो बरोबर तेवढंच कट होतं. दुसरं रोबोटिकमध्ये दर पेशंट म्हणजे जो प्रत्येक पेशंट त्याचा गुडघा वेगळा असतो. सो प्रत्येक पेशंटसाठी आपण इंडिव्हिज्युअलाइज प्लॅन करू शकतो त्यांच्या गुडघ्याच्या हिशोबाने आणि त्याप्रमाणे तो एक रोबोट एक प्लॅन बनवून देतो जे सर्जनच्या कंट्रोलमध्ये असतं. का आता एक रोबोटनी प्लॅन दिला त्याप्रमाणे त्याचे मुवमेंट्स कशा असतील ऑपरेशन नंतर ते आपल्याला दिसतं स्क्रीनवर बिफोर सर्जरी चालू करायच्या आधी. मग सर्जन त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो आणि ते पण म्हणजे मायनर 1 मिलीमीटर किंवा 2 मिलीमीटर असे चेंजेस. आणि ते एकदा झाल्यानंतर मुवमेंट्स परत कशा राहतील, स्टेबिलिटी किती राहील गुडघ्याची हे दिसतं स्क्रीनवर.
ते एकदा फायनल केल्यावरती त्याच्या जे फायनल कटिंग जे पोर्शन असतं ते एक रोबोटिक हँडपीस माझ्या हातात असतो, त्यांनी आम्ही ते बोन कापतो. सो हे जे बोन कापणं आहे ते पण एक्झॅक्टली जितकं आपण प्लॅन केलं आहे तेवढंच निघतं. सो त्याची ॲक्युरेसी ऑलमोस्ट 0.1 मिलीमीटर आणि 0.1 डिग्री ही एवढी आहे, मी जी आपल्या साध्या डोळ्यांनी आपल्याला कळणारही नाही. आणि काय होतं, जेव्हा आपण हे नॉर्मल ऑपरेशन करतो तेव्हा सर्जनला वाटतं आपण छान काम केलंय, पण जेव्हा आपण एक्सरे करतो तेव्हा कळतं का अरे काहीतरी बरोबर झालेलं नाही. हे असं सगळं काही सरप्राइजेस होण्याचे चान्सेस एकदमच कमी होतात जेव्हा आपण रोबोटिकच्या सहायतेने करतो. ओके, सो हा एक मेन डिफरन्स आहे. दुसरा जो पेशंट्ससाठी महत्त्वाचा असा डिफरन्स असा आहे का जेव्हा आम्ही ही नॉर्मल सर्जरी करतो म्हणजे विदाऊट रोबोटिक, तेव्हा आपल्या या जे मांडीचं हाड आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक रॉड घालायला लागतो त्याचं अलाइनमेंट करण्यासाठी. आणि आपल्या हाडांमध्ये जर तुम्हाला माहिती असेल चरबी असते, फॅट असतं. सो कधी कधी रेअरली म्हणजे 1% जास्ती म्हणजे कमी चान्सेस आहेत ते फॅट आपल्या रक्तवाहिनीमध्ये जाऊ शकतं आणि फॅट एम्बॉलिझम होऊ शकतं. सो फॅट एम्बॉलिझममध्ये मग काय होतं का पोस्ट ऑफ पेशंट कन्फ्युजनमध्ये राहतो किंवा त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होतं आणि हे सगळे होण्याचे चान्सेस असतात, पण ते कमीच आहेत कन्व्हेन्शनलमध्ये. पण रोबोटिकमध्ये हे सगळं होण्याचे चान्सेसच नाही आहेत. सो जे पेशंट्सना ऑलरेडी मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे, त्या लोकांसाठी तर मी म्हणेन रोबोटिक शस्त्रक्रिया खूपच चांगली आहे. इवन नॉर्मली ही चांगलीच आहे, कारण जितकं आपल्याला कमीत कमी हाड काढता येईल आणि तेवढंच सरफेस जेवढं आपल्याला घालायचं आहे तेवढंच एक्झॅक्टली कापून तेवढंच घालता येईल अशी आपल्याला ही शस्त्रक्रिया करता येते रोबोटिकच्या सहायतेने. अतिशय निष्णात पद्धतीने ही शस्त्रक्रिया करावी लागते. जसं मी मगाशी म्हटलं की फार किचकट नाव आहे आणि किती किचकट ही शस्त्रक्रिया आहे हे सुद्धा प्रेक्षकांना लक्षात आलेलं असेल. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा गुडघा दुखेल तेव्हा तेव्हा योग्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाऊन उपचार करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जसं की तुम्ही गेल्या 6 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात आणि अतिशय उत्तम पद्धतीने या शस्त्रक्रिया केलेल्या, जवळजवळ 2,500चा टप्पा तुम्ही पार केलेला आहे. मात्र या सगळ्याची सुरुवात कधी झाली, कारण मुंबईत तुम्ही सर्वात पहिले सर्जन आहात ज्यांनी ही शस्त्रक्रिया सुरू केलेली आहे. सो कसं होतं, मी माझं ट्रेनिंगसाठी जर्मनीला गेलो आणि मग तिथे काय नवीन होते ते बघितलेलं. सो तेव्हा नॅव्हिगेशन होतं जे रोबोटिकपेक्षा एक स्टेप मागे मी म्हणेन. सो ते बघितलेलं, तेव्हा नॅव्हिगेशनही चालू केलं का ते नवीन होतं. मग मी जर्मनीहून आल्यावर नॅव्हिगेशनही चालू केलेलं, पण कसं आहे का त्याच्यापेक्षाही काही आपल्याला चांगलं करता येत असेल. सो हे रोबोटिकमुळे त्या नॅव्हिगेशनमध्ये काय होतं का त्याच्यामध्ये फक्त कळत होतं का आपण कसं करतोय, पण ते करण्यास काही मदत होत नव्हती. म्हणून ती ॲक्युरेसी मिळवण्यासाठी सर्जिकल टाईम उलट वाढत होता. सो रोबोटिकमुळे ते काय झालं का एकतर प्लॅनिंग चांगलंच होतं, इंडिव्हिज्युअलाइज करता येतं आणि शस्त्रक्रिया करतानाही ते एक्झॅक्टली जे प्लॅन केले तसंच ती शस्त्रक्रिया होते. म्हणून रोबोटिक हे एक स्टेप आणखीन पुढे नॅव्हिगेशनपेक्षाही जी आधीची टेक्नॉलॉजी होती. सो बऱ्याच वेळा लोकांना अजूनही ते एवढं कळत नाही हे का, कारण हे फार टेक्निकल होऊन जातं का नॅव्हिगेशन काय आणि रोबोटिक काय. पण रोबोटिकमध्ये हे अजूनही चांगल्यारीते ही सर्जरी होते, ॲक्युरेटली होते आणि प्रत्येक पेशंटसाठी आपण ती इंडिव्हिज्युअलाइज करू शकतो. सर, आणखीन एक प्रश्न जो प्रेक्षकांच्या मनामध्ये, पेशंटच्या मनामध्ये कायम असतो, रोबोट शस्त्रक्रिया करणार म्हणजे डॉक्टर शस्त्रक्रिया करणार नाहीत का? डॉक्टरांचा काय रोल असतो त्यामध्ये? ओके, हा प्रश्न मला खूप वेळा मिळतो. म्हणजे माझे पेशंट, मला एक पेशंट मला म्हणे का डॉक्टर आता तर तुम्हाला आराम असणार आहे. मी म्हटलं का? नाही, आता रोबोट ऑपरेशन करणार ना, तुम्ही काय करणार नाही. सो हे मिसकन्सेप्शन आहे. जरी रोबोटिक सर्जरी ही रोबोटिक असिस्टेड आहे, म्हणजे असं नाही आहे का रोबोट सर्जरी करणार आहे. सर्जरी करणारा सर्जनच आहे, फक्त आम्ही त्या रोबोटची मदत घेणार आहे की तुमचं सर्जरी आणखीन चांगल्या रीते कशी करता येईल. सो असं नाही आहे का मी बाहेर कुठेतरी कॉफी पितोय आणि रोबोट ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करतोय, असं बिलकुलही नाही आहे. ऑपरेशन सगळं मीच करणार आहे की सर्जनच करणार आहे, पण ते एक मशीन आहे ज्याच्या मदतीने हे ऑपरेशन जास्ती चांगल्या रीती करता येईल आणि जास्ती प्रिसाइसली करता येईल की जेणेकरून जे आपण इम्प्लांट किंवा जो कृत्रिम गुडघा घालतोय पेशंटच्या पायात तो जास्ती टिकू शकेल आणि जास्ती स्टेबल आणि चांगला राहील. सर, रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये रुग्णांना लवकर बरं होण्यासाठी कशा पद्धतीने फायदा होतो, रिकव्हरी कशा पद्धतीने लवकर होते आणि ऑपरेशनची अचूकता किती वाढते?
सो मी तुम्हाला सांगितलं अचूकता तर एकदमच छान आहे, कारण 0.1 मिलीमीटर एवढी त्याची ॲक्युरसी आहे, 0.1 मिलीमीटर आणि 0.1 डिग्री. सो एक तर ते 3 डायमेन्शन्समध्ये सगळं दाखवतो रोबोट आपल्याला. सो त्यामुळे शस्त्रक्रियाही जास्ती चांगली होते. दुसरं रक्तस्राव जे असतो म्हणजे ब्लिडिंग होण्याचे जे चान्सेस असतात नॉर्मल सर्जरीपेक्षा रोबोटिकमध्ये बरीच कमी होते. अच्छा. तिसरं आम्ही याच्यामध्ये सॉफ्ट टिश्यू रिलीज जी आहे म्हणजे जे लिगामेंट्स असतात आपल्या गुडघ्याच्या आजूबाजूला ती कमी करतो. ओके. त्यामुळे पेशंटचं पेनही कमी राहतं. दुखणे म्हणजे बऱ्याच पेशंटच्या मनांमध्ये ऑपरेशनमध्ये खूप दुखतं ही एक भीती असते. सो ह्या पद्धतीने ऑपरेशन केल्यामुळे पेशंटचं दुखण्याची जे हे आहे तेही कमी होतं. ब्लड ट्रान्सफ्युजन लागणार म्हणजे ऑपरेशन नंतर कधी कधी हिमोग्लोबिन कमी जास्ती होतं. सो असं सगळं होण्याची चान्सेस फार कमी आहेत. ओके. तिसरं रोबोटिक पद्धतीने ऑपरेशन केल्यामुळे आम्ही सेम डे पेशंटला चालवतो. अच्छा, त्याच दिवशी म्हणजे सकाळी जर ऑपरेशन केलंय तर संध्याकाळी पेशंटला चालवतो. उभं तर नक्कीच करतो इतका फरक आणि असतो. चालवतो आम्ही. आणि दुसरं जे पेशंट्स आधी 5-6 दिवस राहायचे हॉस्पिटलमध्ये आता ते 2 ते 3 दिवस राहतात. अच्छा, म्हणजे हॉस्पिटलमध्ये राहण्याचा वेळ सुद्धा वाचतो. नक्कीच कमी झाला आहे. त्यांचं फिजिओथेरपी प्रोटोकॉल म्हणजे जे रिहॅबिलिटेशन आहे तेही एकदम फास्ट होतं. सो पेशंट आणि कसं आहे आता प्रत्येक पेशंट हा वेगळाच असतो, त्यांची हाडंही वेगळी असतात आणि त्यांचे मसल्सही वेगळे असतात. पण जर आपण सेम पेशंटचं यंग पेशंटचं जर रोबोटिक आणि कन्व्हेन्शनल केलं तर नक्कीच रोबोटिकमध्ये जास्ती फायदा आहे. पेशंटना दुखणं कमी राहतं, त्यांना रक्तस्राव कमी होतो आणि ते लवकर रिकवर होतात. सर, आता तुम्ही नीचे हे दाखवलेले आहेत हे सगळ्या इमेज. आत्ता तुम्ही ज्या पद्धतीनं डिस्क्राईब करताय त्यानुसार मला आणखीन एक प्रश्न आलेला आहे की टोटल नी आणि पार्शल नी यामध्ये काय फरक आहे? ओके. सो आम्ही गुडघ्याला असं 3 कंपार्टमेंटमध्ये डिवाइड करतो. म्हणजे हा एक गुडघ्याचा बाहेरचा कंपार्टमेंट, हा गुडघ्याच्या आतला आणि एक आपली जी वाटी असते ती आम्ही याच्यामध्ये दाखवली नाही आहे. सो परत एकदा दाखवतो. हे गुडघ्याचा बाहेरचा भाग, हा गुडघ्याचा आतला भाग आणि गुडघ्याच्या समोर आपली जी वाटी असते हे ह्या मॉडेलमध्ये तुम्ही बघू शकता ही ती वाटी आहे. सो मोस्टली जास्ती करून सगळ्यांचा हा गुडघ्याचा आतलाच भाग दिसतो. तर आम्ही जेव्हा रोबोटिक नव्हतो करत तेव्हा सगळ्यांना आम्ही टोटल नीज रेकमेंड करायचो, कारण पार्शल नी रिप्लेसमेंट म्हणजे आता मी ह्या मॉडेलमध्ये दाखवतो याच्यामध्ये आम्ही फक्त जेवढा झिजलेला भाग आहे म्हणजे आता हा आतलाच भाग झिजलेला आहे सो तेवढाच बदलतो. म्हणजे हे एवढा वरचा भाग आणि हा एवढाच खालचा भाग. सो बाकीच्या गुडघ्याला आणि बाकीच्या लिगामेंट्सना आम्ही काही टच करत नाही. सो तुमचा गुडघा जो आहे जेवढा खराब झालाय फक्त तेवढाच बदलण्यात येतो. सो त्यामुळे तुमचे बाकीचे जे लिगामेंट्स आहेत त्या तशाच राहतात. जे गुडघ्याचं सेन्सेशन आहे, जी स्टेबिलिटी आहे ती सेम नॉर्मल सारखंच वाटतो. हे याच्यामध्ये असं काय फारसं वाटतही नाही पेशंटना का आपलं ऑपरेशन झालंय. दुसरं हे छोटं ऑपरेशन आहे सो लवकरही होतं. त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी रेस्ट्रिक्शन काही राहत नाही. म्हणजे खास करून आपल्या इंडियन पेशंटना कसं असतं मला खाली बसता येईल का, मला नंतर योगा करता येईल का, वजन उचलता येईल का. वजन तर कुठल्याही ऑपरेशनमध्ये करता येईल. मी तर म्हणजे माझे काही पेशंट डोंगरही चढत असतात, इव्हन टोटल नीवाले केदारनाथ बद्रीनाथ सगळीकडे जाऊन फिरून येतात आणि मग नंतर मला व्हिडिओ पाठवतात का आम्ही फिरून आलो आणि हे केलं. सो पार्शल नीमध्ये जे यंग पेशंट्स आहेत जे कमी वयाचे आहेत किंवा आजकाल लवकर पण येतात 50च्या वयाचे किंवा 50-55च्या वयाचे, त्यांच्यासाठी हे ऑपरेशन खूप चांगलं आहे. याचंही लाईफ चांगलं आहे आणि ऍक्टिव्हिटी रेस्ट्रिक्शन फारशी काही नाही राहत. आणि समजा पुढे जाऊन हा गुडघा जर खराब झाला तर त्याला टोटल नीमध्ये इझिली कन्वर्ट करता येतं. सो हे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत पार्शल नीमध्ये. आता रोबोटिकमुळे ही सर्जरी आणखीनही खूप छान रीते होते. आणि याच्याबद्दल लिटरेचरमध्ये म्हणजे मेडिकल लिटरेचरमध्ये खूप लिहिलेलं आहे का पार्शल नीला रोबोटिक खूप खूप फायदा देतो, कारण त्याची ॲक्युरेसी एकदम छान राहते आणि प्रत्येक पेशंटच्या गुडघ्याच्या हिशोबाने आपल्याला ती परफेक्ट करता येते. सो त्यामुळे रोबोटिक सर्जरी ही टोटल नीसाठीही आहेच पण पार्शल नीला तर खूपच बेनिफिशियल आहे. अच्छा सर, टोटल नी रिप्लेसमेंट कशी फायदेशीर आहे तुम्ही सांगितलेलं आहे, मात्र सगळ्या गोष्टी या कनेक्ट होतात त्या आर्थिक गणितांबरोबर. त्यामुळे प्रत्येक पेशंटच्या मनात पहिला प्रश्न हाच असतो की ठीक आहे लवकर बरे होणार आहोत मात्र खर्च पण तर खूप जास्त आहे. मात्र या दोघांचा ताळमेळ कसा बसतो? आता काही आपण आपलं साधी गोष्ट आहे, आपण फोन अपग्रेड करतो. जेव्हा एक जुन्या फोन देतो आपल्याला कमी पैसे मिळतात, नवीन घ्यायला जर सेम टेक्नॉलॉजीमध्ये जर टेक्नॉलॉजी आली तर थोडा ऑफकोर्स खर्च वाढतो त्याचा, पण त्याचा तेवढा बेनिफिट पण आहे. आता रोबोटिकमध्ये काय खर्च वाढतो काय आम्ही सर्जन म्हणून काही जास्ती वाढवत नाहीये, पण जे डिस्पोजेबल्स लागतात म्हणजे जे एकदाच वापरणाऱ्या गोष्टी असतात सर्जरीच्या वेळेस
आम्ही त्याला कन्झ्युमेबल्स किंवा डिस्पोजेबल्स म्हणतो, त्याचा खर्च वाढतो आणि साधारण ते व्हेरी करेल एक साधारण 40 ते 50 हजार दरम्यान. सो नॉर्मल जी आपली कन्व्हेन्शनल सर्जरी आहे त्याच्यापेक्षा रोबोटिक हे साधारण 40,000 किंवा 50,000 या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये वेगवेगळे रेट्स असतील, पण 40 ते 50,000 जास्ती होईल नॉर्मल ऑपरेशनपेक्षा. अच्छा. पण तेच तुम्ही सेव्ह करताय, कारण तुमचं फिजिओथेरपी तुम्हाला कमी लागणार आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये कमी दिवस राहताय, सो त्या मानाने थोडंसं बॅलन्स आउट होतं, जो काळ असतो तोही कमी पाय होतोय दुखतोय म्हणून आपण बऱ्याच काळ बरेच दिवस मेडिसिन खात राहतो, ते सुद्धा निश्चितच नक्कीच कमी होतं. सर, या ऑपरेशनसाठी कोणत्या प्रकारच्या रुग्णांवरती म्हणजे ही शस्त्रक्रिया केली जाऊ शकते, कोणत्या आजारांमध्ये केली जाऊ शकते? सो जास्ती करून हे आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयानुसार जी गुडघ्यांची झीज होते त्यासाठी जास्ती रेकमेंड करतो. पण इवन जे दुसरे आर्थरायटिसचे प्रकार आहेत, आज वर्ल्ड आर्थरायटिस डे आहे, सो त्यासाठीच आपण हे आर्थरायटिस बद्दल बोलतोय. सो जे वेगवेगळे दुसरे प्रकारचे आर्थरायटिस आहेत, म्हणजे जे रुमटॉइड आर्थरायटिस येतं किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस येतं, गाऊट येतं, हे बऱ्याच लोकांना माहितीही नसेल काय असे वेगवेगळ्या प्रकारचे आर्थरायटिस असतात. सो रुमटॉइड आर्थरायटिसमध्ये बाकीचेही सांधे शरीराचे सुजून येतात, दुखतात आणि त्रास होतात, आणि हे जे मेन सांधे म्हणजे आपले गुडघे आले किंवा आपला खुब्याचं सांधा आला, हिप म्हणतो आपण, ह्या जे खराब होतात, कुठल्याही रुग्णाला आपण हे रोबोटिक नी रिप्लेसमेंट करू शकतो. सो असं काही नाही का कुठल्या पेशंटला आपण रोबोटिक नाही करू शकत, आपण प्रत्येक पेशंटसाठी रोबोटिक करू शकतो. आणि मी म्हणेन दरेक पेशंटसाठी हे एक ॲडव्हान्टेजच आहे, तुम्हाला त्याचा फायदाच जास्ती आहे नक्की. सर, महाराष्ट्रातल्या पेशंटच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर रोबोटिक नी रिप्लेसमेंट असो किंवा रोबोटिक शस्त्रक्रिया असो, याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत लोकांच्या मनामध्ये. खास करून तुमच्याकडे जे पेशंट येत असतील ते कुठले गैरसमज तुमच्याकडे घेऊन येतात आणि मग तुम्ही कशा पद्धतीने त्यांना समजवता? नाही, कारण अजूनही लोकांच्या मनात नक्की रोबोटिक काय हेच माहिती नाही. सो त्यांना वाटतं का रोबोट ऑपरेशन करतोय आणि सर्जनने. मला तर बरेच पेशंट म्हणतात, सर तुम्ही तर 20 वर्षापासून करताय, तुम्हाला काय गरज आहे ह्याच्या सगळ्याची, म्हणजे रोबोटिक्सची. पण मी म्हणतो मलाही स्वतः वाटतं का त्यांनी तुम्हाला काहीतरी आम्ही फायदा करून देतोय का, जी ॲक्युरसी आहे नक्कीच. आणि काय होतं तर बऱ्याच वेळा आपलं हाड जे असं समजा ही दोन हाडच आहेत आपली जॉईंटची, ती एकाच बाजूला झिजत राहतात. सो जे झिजतो हाड ना, ते हाड एकदम कडक होऊन जातं, आणि जिथे आपलं वजन येत नाही हाडावर ते हाड एकदम सॉफ्ट होऊन जातं बटरसारखं. सो जेव्हा आपण नॉर्मल ऑपरेशन करतो काय होतं, आम्ही सॉ ब्लेडनी बोन कापतो. सो ते जे सॉफ्ट बोन आहे ना ते जास्ती कापण्याची शक्यता आहे, आणि जे हार्ड बोन आहे त्याच्यावरनं ते सॉ ब्लेड असं स्लिप होतं, आम्ही त्याला स्कीवर होतं म्हणतो, आणि कमी बोन कापलं जातं. सो हेही काही होण्याची शक्यताच नाही आहे रोबोटिकमध्ये. आपण जितकं प्लॅन केलं बरोबर तितकं निघणारच आहे बोन, आणि म्हणून ते इम्प्लांट जास्ती चांगल्या रीती बसणार आहे आणि तुम्हाला नॉर्मल किंवा नॅचरल फिलिंग नीच होणार आहे ऑपरेशन नंतर. आणि तुम्ही तसं म्हटलं तसं तुमची जे रिहॅबिलिटेशन आहे, तुमचं फिजिओथेरपी करायची गरज, तुम्हाला पेन होण्याची जी शक्यता आहे ती सगळी कमी होते आणि तुम्ही लवकर रिकवर होतात. ओके. सर, अशी काही एखादी शस्त्रक्रिया आहे का जी मेमरीमध्ये राहिली एवढ्या वर्षाच्या 20 वर्षाच्या अनुभवामध्ये? सो काय म्हणजे मला हा प्रश्न पण कोणी म्हटलं की रोबोटिकसाठीच कुठली सर्जरी खरंच छान आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, आमच्याकडे असे पेशंट्स येतात ज्यांना आधी कधीतरी फ्रॅक्चर झालेले आहे, राईट, आणि त्यांच्या पायामध्ये रॉड आहेत किंवा प्लेट आहेत किंवा काही असे, आणि त्यांना आता त्यांचा गुडघा झिजलाय. सो त्यांचं जेव्हा ऑपरेशन करायला लागतं तेव्हा मग त्यांना 2 ऑपरेशन करायला लागतात. एक ऑपरेशन आपल्याला ते आधीचं इम्प्लांट काढण्यासाठी लागतं आणि मग नी रिप्लेसमेंट करायला लागतं. पण जेव्हा आपण हे रोबोटिकच्या सहायतेने करतो एकाच ऑपरेशनमध्ये दोन्ही गोष्टी होऊन जाऊ शकतात. सो आपल्याला एक सर्जरी पूर्णपणे टाळता येते. म्हणजे नॉर्मली जर प्लेट आणि जर नेल असेल, समजा पायामध्ये सळी असेल, तर मग ती आधी काढायला लागेल आणि मग नॉर्मल ऑपरेशन करायला लागेल. पण रोबोटिकच्या सहायतेने करताना आपल्याला ते इम्प्लांट आत ठेवूनही ऑपरेशन करता येईल. सो आय थिंक हे असे जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी हे खूपच फायदेशीर आहे. म्हणजे तुम्हाला एका ऑपरेशनचा खर्च, एका ऑपरेशनचा त्रास पूर्णपणे अवॉइड करता येतो आणि प्रॉपर नी रिप्लेसमेंट होऊ शकतं. सर, ज्या विस्तृत पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार मला विश्वास आहे की प्रेक्षकांच्या मनात जितक्या शंका असतील रोबोटिक नी रिप्लेसमेंटबद्दल त्या सगळ्या निघून गेलेल्या असतील. पण जर प्रेक्षकांना तुमचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तुम्हाला भेटायचं असेल, तर ते कसं शक्य आहे? सो मी गेले 20 वर्ष मुलुंड आणि आता उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्ट करतोय. सो त्यांना वेबसाईटवरनं मिळेल माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स, किंवा आमचं जो फोन नंबर आहे त्याच्यावरती पण कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट घेऊन मला भेटू शकतात. आणि कसं आहे का, प्रत्येक पेशंटचा आम्ही नीट आधी तपास करतो, त्याची काय गरज आहे समजून घेतो, आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्यांना
कुठली सर्जरी कशी करायची हे रेकमेंड करू शकतो. अच्छा. आणि एक गोष्ट मी प्रत्येक पेशंटला सांगेन, हे बघा प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणसाला वेगळा वेळ लागणार आहे रिकव्हरीसाठी. तुमचे मसल्स, तुमचे बोन्स वेगळे आहेत. तुम्हाला तुमची दुखणं सहन करण्याची जी शक्यता किंवा क्षमता आहे ती कमी आहे का जास्ती आहे हे तुम्हालाच माहिती आहे. सो हे सगळं व्हेरिएबल्स खूप आहेत त्याच्यात. आणि लास्टली आता आम्ही 6 वर्ष झाली हे रोबोटिक करतोय. सो आज वर्ल्ड आर्थरायटिस डेच्या निमित्ताने आम्ही विचार केला की आम्ही लोकांना कशी हेल्प करू शकू. सो त्यासाठी आज आम्ही डिक्लेअर करत होतो की रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट आम्ही 2,49,000 मध्ये करून देऊ. सो ज्यांना गरज आहे त्यांनी नक्कीच या संधीचा वापर करावा. आणि कारण तुम्ही म्हणालात आर्थिकदृष्ट्या पण ते बघायला हवं, म्हणून हे मुंबईत राहून तुम्हाला या खर्चामध्ये रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट आम्ही करून देऊ. आणि जे पहिले 50 रुग्ण येतील त्यांनाही आम्ही सुविधा देऊ. निश्चित. आणि या संदर्भातले कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्या स्क्रीनवरती आत्ताच होते आणि त्यानुसार तुम्ही डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर या स्कीमचा लाभ घेऊ शकता. सर, खूप सुंदर मार्गदर्शन होतं तुमचं. आणि एक डॉक्टरांकडे जाताना रोबोटिक नी रिप्लेसमेंट असो किंवा गुडघ्याचं दुखणं असो, शंका असते रुग्णांच्या मनामध्ये की काय होईल, कसं होईल, खर्च किती, या सगळ्याच शंकांचं निरसन तुम्ही केलेलं आहे. उत्तम मार्गदर्शन केलं आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमामध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबायची. नमस्कार.